5 जून 2026 सातपूर परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट 2 आणि सातपूर पोलीस ठाण्याच्या पथकानं एका आरोपीला अटक करून तब्बल 14 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 मार्च 2026 रोजी रात्री फिर्यादी आपले दुकान बंद करून चारचाकी वाहनातून घरी जात असताना सातपूर बस स्टँड समोरील कानिफनाथ मंदिराजवळ 3 अज्ञात आरोपींनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी गाडीत जबरदस्तीनं प्रवेश करून धारदार चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीच्या गळ्यातील 2 सोन्याच्या चेन हिसकावून मोटरसायकलवरून पळ काढला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करताना गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं विविध जिल्ह्यात शोध मोहीम राबवली. अखेर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संभाजी विलास कवळे याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात कारवाई करून पोलिसांनी 14 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. त्यामुळे सातपूर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, अजयनाथ बटुळे, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते, सुनील खैरनार तसेच सातपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.